आज 27/7/2026 रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी साताऱ्यातर्फे सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या विरुद्ध जी 13/7/2026 ला त्यांच्या बदलीची आणि या जिल्ह्यातून हकालपट्टीची मागणी पक्षाच्या वतीनं करण्यात आली होती, त्या संदर्भात आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेबांना भेटून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाचा मुख्य विषय आहे की उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची या जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करा। त्यांची या जिल्ह्यातून हकालपट्टी होत नसल्यास त्यांची बदली करण्याकरिता राज्य शासनाला आपल्या स्तरावरती प्रस्ताव पाठवा। याचं कारण असं आहे, नागेश पाटील यांचा मागील कार्यकाळ पाहिला तर तो प्रचंड वादग्रस्त असणारा कार्यकाळ आहे। नागेश पाटील यांच्या दालनामध्ये कुणीही या जिल्ह्यातला वंचित, पीडित, शोषित मदत मागण्याकरिता गेला तर त्याला हुसकवून देण्याचं काम निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील करत असतात। आपल्या मनमानी धोरण राबवत या जिल्ह्यात हुकुमशाही आणण्याचं काम ते करत असतात आणि हा त्यांचा कार्यकाळ मागील 1-1.5 वर्षापासून सुरू आहे। परंतु हा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा जिल्हा आहे, त्यांच्या पावन स्पर्शाने उर्वरित झालेला जिल्हा आहे आणि म्हणून असली हुकुमशाही या जिल्ह्यामध्ये जोपर्यंत शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत आम्ही कदापि खपवून घेणार नाही, हे इथल्या प्रशासनानं आणि जर का आज हा काळ सोपव, एक म्हण आहे मराठीत, म्हातारी मिली त्याचं दुःख नाही पण काळ सोपवला नाही गेला पाहिजे। आणि जर का हा काळ सोपवला गेला तर येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यात विद्रोह तयार होईल। बघा, विद्रोह झाला की त्याचा विस्फोट होण्याकरिता वेळ लागत नाही आणि म्हणून प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे की विद्रोह करायचा का विस्फोट करायचा, या 2 गोष्टी आज प्रशासनासमोर आहेत। आणि लोकांच्या वतीनं, समाजाच्या वतीनं, सर्व पक्षीय आमच्या पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे, जर का नागेश पाटील यांची या जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी झाली नाही, बदली झाली नाही तर येत्या काळात येत्या 15 ऑगस्ट दिवशी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या दालनासमोर घराबाहेर मुंबई येथील तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि सदर आंदोलनामध्ये होणाऱ्या सर्व परिणामास स्वतः जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि प्रशासन हे जबाबदार असेल, एवढा मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।